हॅलो, नमस्कार, बोला ना. प्रसाद हिंगे बोलतोय. हॅलो, काय झालं? अहो प्रसाद हिंगे बोलतोय कोडदवरून. हा बोला. अहो ते अमरवाडीमध्ये लाईट नाही, ते अविनाश करमाळे म्हणून त्यांचा सारखा फोन येतोय. तिकडे काय व्यवस्था आहे की? काय केले? अहो अमरवाडी कोडमध्ये लाईट नाही. बर. हा, तुम्ही त्यांचा फोनही अविनाश टाळताय. शर्मा काय म्हणले? अहो त्यांच्या इकडे लाईट नाही, तुम्ही त्यांचा फोन पण टाळलाय मगाचपासून. नक्की विषय काय? वायरमनला फोन करायला सांगा ना त्यांना. वायरमॅन तर फोन उचलत नाही ना. वायरमॅन तर तरच आहे का कोणीतरी आमच्याकडे दिलाय. तो काय नोटीस बोर्डही लावला नाही, काहीच नाही. काय होतं संध्याकाळच्या टायमिंगला, हॅलो ऐका, आमच्याकडे एकतर बिबट्याची एकदम मोठी संख्या आहे. लहान लहान लेकरं सकाळी शाळेतून येतात. तुम्ही हे टायमिंग असं लोड शेडिंगचं ठेवलंय. लोक संध्याकाळी स्वयंपाक करायचा टाइम, जेवायचा टाइम, त्या टायमिंगला लाईट जाते. पोरांचा अभ्यासाचा टाइम, त्या टायमिंगला लाईट जाते. इंग्लिशचा वरतून आलेलं टायमिंग आहे, त्यात आम्ही काय करत नाही त्याच्यामध्ये. नाही त्याच्यातून आपल्याला तर बदल करावाच लागणार आहे. त्यासाठी वरच्या टायमिंगला आपल्याला 4 वाजता 3 पेजची लाईट जाते ना, त्याच्यानंतर 2 तास लोड शेडिंग ठेवा ना. आम्ही येतो सोमवारी एजिट, म्हणजे काही विषय नाही. कारण काय होतं, आता सगळे शेतकरी आहे तिकडे, सिटीत राहणारं कोण नाही. आमच्याकडे ग्रामीण भाग आहे साहेब. ग्रामीण भागातले लोक दिवसभर शेतीत कामं करतात, संध्याकाळी त्यांच्या स्वयंपाकाचा टाइम, आणि त्यावेळेस जर तुम्ही लाईट घालवत असेल तर हे सुख समाधान काय असतं? शेतकरी तर राजा आहे, बळीराजा, जय जवान जय किसान आपण घोषणा देतोय. जवानही खुश नाही, किसानही खुश नाही. मग काय आपल्या भारत देशात चाललंय काय? मग आम्हाला हा प्रश्न निर्माण होणारच ना 100%. बरोबर. आता ठीक आहे, आपण सोमवार चर्चा करू. ते आता काय लाईटचा प्रॉब्लेम बघायला सांगतो पहिल्यांदा. आता काय लाईटीचा प्रॉब्लेम आहे तेवढा बघा. नेमलाय ना तो वायरमॅनच खोडत गावासाठी नकोय आम्हाला. हॅलो अविनाश, तो आपल्याला माहित नाही वायरमॅन कोणी अजून. आपली म्हणून सांगितलं कोणी आपल्याला आवाज कुठं झालेला नाहीये. त्या वायरमॅनला साहेब तेवढी एक चौकशी, हॅलो साहेब तेवढी एक चौकशी करायला सांगा. वायरमॅनला फोन करा, तिकडे काय विषय झालाय तो बघायला सांगा तेवढं. बघतो मी तिकडे, वायरमॅन. हो बोला आणि मला फोन करा. ओके अविनाश भाऊ, सांगितलंय आता त्यांना माझ्या भाषेत. नाही तो वायरमॅनच नको ना. मग तो जर आपल्या इकडे खोडमध्ये राहून आपल्या खोडकारांचे जर फोन उचलत नसेल तर असा वायरमॅन खोडसाठी नकोच आपल्याला. नाही 100%. आता काय होतं, आपण मुद्द्यासर बोललेलं, आता एखाद्याला वाईट बोलणं आपलं चुकीचं आहे, पण आपण मुद्द्यासर बोललो. मी हा फोन रेकॉर्ड केलेला आहे, मी ग्रुपवरती पण हा पण टाकणार. हो पाठवा, नक्की पाठवा, काय अडचण. ठीक आहे. हो.